तर गॅसेसचं प्रमाण कमी करण्यासाठी बर्पिंग आणि टमी टाइम योग्य प्रकारे कसा करावा ह्याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत। तर पोटातल्या गॅसेसचं प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारे बर्पिंग आणि योग्य प्रकारे टमी टाइम द्यावा लागतो। तर त्याच्या मेथड आम्ही पुढे तुम्हाला दाखवत आहोत। तर दूध पाजल्यानंतर लगेचच बाळाला खांद्यावर घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर कमरेच्या वरच्या भागावरती आपल्याला थोपटलं पाहिजे। त्याच्यामुळे पोटाचं कॉम्प्रेशन होऊन जे पोटामध्ये बाळ दूध पिताना हवा गेलेली आहे ती योग्य प्रकारे निघते आणि त्यामुळे पुढचा होणारा बाळाला त्रास टळतो। त्याचप्रमाणे टमी टाइम करताना दूध पिल्यानंतर सुमारे 1 तासानंतर तुम्हाला बाळाला पोटावर पालथं टाकायचं आहे, डोक्यावरती हात ठेवायचा आहे आणि पाठीवरती म्हणजेच लोअर बॅकवरती तुम्हाला हाताच्या पंजाने व्यवस्थित थोपटायचं आहे। अशी ह्या दोन्ही मेथड तुम्हाला 15 ते 20 मिनिट केल्या पाहिजेत आणि प्रत्येक फीडिंग नंतर केल्या पाहिजे। म्हणजेच जेवढा वेळ आपण दूध पाजतो तेवढ्याच वेळा बर्पिंग आणि तेवढ्याच वेळा टमी टाइम दिला पाहिजे। हे व्यवस्थित केला तर तुमचे बरेच प्रॉब्लेम्स हे घरातल्या घरात सॉल्व्ह होऊ शकतात।